नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मी आता विवाह संस्था पण म्हणणार नाही, मी म्हणेल की विवाह व्यवस्था. कारण त्या व्यवस्थेमध्ये इतके क्रॅक्स आलेत ना, की आपण जेव्हा एखादी घटना ऐकतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं, असं असू शकतं. एखादी महिला 50शीत आहे आणि ती एकाच वेळेला दोन, म्हणजे आपल्या नवऱ्याशिवाय इतर दोन व्यक्तीबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवत असेल तर न्यायालय काय म्हणेल? तर जे काही न्यायालयाने म्हटलं ते ॲडव्होकेट राणी सोनवणे मॅडम आपल्याला सांगतील. हे कमालीच आहे ना, म्हणजे एक बाई, कमालीच आहे एक खरंच. घटना काय आहे ती नेमकी? ही घटना अशी होती सर, ही केस आहे 2022ची. हम्म, अगोदर एका वकिलाकडे मॅटर होतं हे, आणि ते मॅटर खूप पेंडिंग, खूप दिवसापासून पेंडिंग आहे म्हणून ते पक्षकार माझ्याकडे आले, हजबंड माझ्याकडे आले. मी केस बघितली तर तेव्हा बघितलं की 2022 पासून केस आहे, आणि केस ही क्रुएल्टीच्या अंडर दाखल केली होती त्यांनी. आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा मी ड्राफ्ट बघितला, तो त्यांची ती प्लेंट बघितला, हो. तेव्हा मलाही खूप आश्चर्य वाटलं सर, की ती एका नवऱ्याबरोबर राहत असताना दोन लोकांबरोबर ती चॅटिंग करत होती, अश्लील तिचे फोटो वगैरे ती पाठवत होती, आणि नवरा बिचारा तिथं एका घरात राहून तो सहन करत होता, तिला चान्स देत होता. नवऱ्याला केव्हा लक्षात आलं की नवऱ्याला खूप लवकर लक्षात आलं होतं. 2022ची ही केस आहे. त्याच्या अगोदर त्यांनी खूप चान्स दिला, कारण म्हणजे खूप चान्स दिला. म्हणजे त्याचं खरं तर ही केस आहे ना, की एका दिवसाची नाही आहे ही. खरं तर लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवऱ्याला कळलं होतं की ही बायको जी आहे, म्हणजे बायकोनी दुसऱ्याच दिवशी असं काहीतरी सांगितलं की नवऱ्याचं नावच दुसरं घेतलं त्यांनी, की जे की त्याचा भाऊ होता नवऱ्याचा. तर नवरा पण शॉक झाला की अरे बापरे, माझ्या भावाचंच नाव तिने घेतलंय. अशा पद्धतीने काय काय ती केसमध्ये पण आहे, ड्राफ्टमध्ये पण आपलं आहे ते. तर नाही, पण बायकोच्या आपल्या असे विवाहबाह्य संबंध आहेत हे कळल्यानंतर ते लग्न किती वर्ष कंटिन्यू ते राहिलं? लग्न त्यांनी खूप वर्ष कंटिन्यू केलं, कारण मुलं लहान आहेत. अगोदर पण त्याला, म्हणजे खरं तर मुलं होण्याच्या अगोदर त्याला ते सिमटम दिसत होते, पण त्याला असं वाटलं की ते सगळेच लोक जे करतात तेच त्यांनी केलं. आणि मग पहिला मुलगा झाला. आत्ता जी केसचा निकाल झाला तेव्हा मुलगा 27 वर्षाचा आहे, आणि मुलगी 17-18 वर्षाची. तर तेव्हा ते मुलं होता, पहिला मुलगा झाला, मग मुलगा झाला म्हणून जरा अगोदर मीडिएटर लोकांनी, घरातल्या लोकांनी समजवलं, मग तो हे ठीक आहे म्हणला. मग नंतर मुलगी झाली तर मुलगी झाल्यानंतर मुलगी लहान आहे त्यामुळं असं वगैरे, त्यामुळे खूप चान्स दिले, आणि त्याकडे सगळे पुरावे होते नाही, त्यांनी. आणि ते सगळे पुराव्यांचा अर्थ एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जे आहे ते खरोखर कोर्टासमोर प्रूव्हन झालं का? एक्स्ट्रा मॅरिटल कसं झालं की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे प्रूव्ह करणं कोर्टासमोर इट इज व्हेरी हार्ड टू प्रूव्ह. ओके. आणि त्यामुळे ते ॲडल्ट्रीचं ग्राउंड आपण घेतलं नव्हतं. ओके. आपण ॲडल्ट्रीचं ग्राउंड न घेता ॲडल्ट्री आहे किंवा असं ती वागतीये ते क्रुएल्टीमध्ये आपण सांगितलं होतं. ओके. आणि तेच चांगलं असतं हजबंडसाठी, कारण ॲडल्ट्रीचं ग्राउंड प्रूव्ह करणं खूप अवघड असतं. पण आता काहीतरी एव्हिडन्सेस असतील ना? काहीतरी आहे, चॅटिंग होते, फोटो होते, व्हॉट्सअप वर तिने जे पाठवले होते त्याचे फोटो होते, ओके. त्यामुळे ते काय दे, आणि ते पण क्रुएल्टी असं समजलं गेलं. म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे पुरावे होते, होते त्याच्यामध्ये फोटो होते, चॅटिंग chatting होती, आणखी आणखीन तिने पाठवलेले ते फोटो वगैरे, आणि तिने ऍडमिट केलं होतं की हो आहे. थांबा एक मिनिट. फक्त जे प्रेक्षक आता बघतील त्यांना काय असं वाटेल की एक वेगळ्या प्रकारचा आनंद घेण्यासाठी ती चालली होती की ते फिजिकल रिलेशनशिप पर्यंत पण गेलेलं आहे? फिजिकलचं नाही सांगता येणार, पण ती चॅटिंग करत होती दोन व्यक्तींसोबत. कारण कसं आहे की आता आमचं प्रोफेशनल एथिक्सचं हे करून पण आम्हाला जास्त आता केसविषयी डिटेलमध्ये सांगायला जरा थोडंसं हे होतं, फाईन. पण बऱ्यापैकी एव्हिडन्स होते. ओके. पण मला वाटतं एक्स पार्टी झालं ना ते सगळं? एक्स पार्टी झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण एवढं बायकोवर आरोप करतोय, आणि बायको कोर्टासमोर येतच नाहीये. बायकोनी फक्त WS दाखल केला. What is WS? WS म्हणजे जबाब दाखल केला केसला. 2022ला जी आपण केस दाखल केली बायकोचं काय होती, म्हणणं होतं त्यावेळी? बायकोचं म्हणणं होतं की तिने जास्त करून डिनायलच घेतलं होतं की माझं हे नाही ते नाही असं वगैरे, आणि मी राहायला तयार आहे. आणि आत्ताही ती नवऱ्याच्या घरातच राहतीये. ती आता डिवोर्स झाला तरी ती नवऱ्याच्या घरातच राहतीये मुलीला घेऊन. आपण त्या घराचं आपल्याला अजून रिलीफ मिळालेलं नाहीये, त्याच्यासाठी आपल्याला केस करायची आहे नवऱ्याच्याच घरात राहून सगळं. उलट नवराच निघाला घरातून तिच्या, कारण तिने नंतर सुसाईडच्या धमकी देणे, आणि नंतर एकाला कुणाला तरी तिने नवऱ्याला पण मारून टाकू वगैरे असं काहीतरी होतं. त्यामुळे नवराच लेफ्ट केलं, नवऱ्याने स्वतःचं घर लेफ्ट केलं. पण मग असं आहे की जे आता कायदेशीर तज्ज्ञ आहेत त्यांना असं वाटेल की हा टेक्निकल ग्राउंडवरती मिळालेलं जजमेंट आहे. इज इट ट्रू? टेक्निकल ग्राउंडमध्ये नाही मिळाला हा, कारण ह्या ग्राउंडमध्ये, ह्या केसमध्ये टेक्निकल ग्राउंड म्हणता येणार नाही.
त्यांनी जबाब दाखल केला. जबाब दाखल केल्यानंतर पण ती काही दिवस तिचे वकील येत होते. आम्ही आमचे पुरावे दिले. कोर्टाने इनफ टाइम दिला त्यांना की तुम्ही या आणि तुम्ही क्रॉस घ्या. त्यांनी अर्जदाराची क्रॉस घेतली नाही, म्हणजे नवऱ्याची क्रॉस घेतली नाही. नवऱ्याचे 2 विटनेस होते, त्या विटनेसची क्रॉस घेतली नाही. त्या विटनेसचे आपण क्रॉस घेऊन कोर्टाने त्यांना इनफ टाइम घेत दिला की त्यांच्या वकिलांनी येऊन क्रॉस घ्यावी. मग त्यांनी जेव्हा अर्जदाराची नवऱ्याची जेव्हा क्रॉस झाली त्यानंतर एक अर्ज दिला होता की आम्हाला क्रॉस घ्यायची, पण तरीही ते आले नाही. त्यामुळे एक्सपर्टी म्हणता येणार नाही. ते खरं तर त्यांना माहीत होतं हे चालू आहे, पण आलेच नाही ते. उलट ती जजमेंटच्या अगोदर पण 1-2 तारखांना येऊन ती जज साहेबांना सांगत होती की मला त्याच्यामध्ये यायचं आहे, मला घ्यायचं आहे. तर जज साहेबांनी त्यांना इनफ म्हणजे जास्त टाईम दिला आणि तरी सुद्धा ते आले नाही, त्यांचे वकील आले नाही आणि त्यांनी घेतलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तिने असं सांगितलं जज साहेबांना की मी हायकोर्टमध्ये गेलेली आहे, जे की तिने तसं काही कोर्टासमोर आणून नाही दिलं की मी हायकोर्टला गेलेली आहे, अद्याप कोणती ऑर्डर नाही, काय नाही. अच्छा, हे जे कारण आता जे प्रेक्षक बघतात त्यांना त्यापैकी काही जण सफरर असतील, दोन्ही बाजून असतील बरं का, म्हणजे पुरुषांच्या बाजून असेल महिलांच्या बाजून असेल, तेव्हा ते जे एव्हिडन्सेस होते ते एव्हिडन्सेस अश्लील अशा पातळीपर्यंत जाणारे होते की कसं होतं? आता ते आपण जास्त म्हणजे त्याच्याविषयी मला असं वाटतं की नाही, मी काय हे विचारतो तुम्हाला की हल्ली समाजामध्ये जे इतके बदल दिसत आहेत, तर ते बदल हे कुठल्या विशिष्ट अशा विकृतीकडे चाललेले आहेत की अजून पण ते जे पारंपरिक केवळ फिजिकल रिलेशनशिपच्या पातळीवरती आहे? दोन्ही आहेत मला असं वाटतं की. आणि ह्याच्याविषयी कसं आहे की आमच्या क्लायंटचं पण जास्त माहिती डिस्क्लोज, तर ह्याच्यामध्ये होते तसे 2 व्यक्तीचे आणि ते जजमेंटमध्ये पण आलेलं आहे की एका वेळेस ती 2 व्यक्तींशी अश्लील संभाषण करत होती. मला फक्त यात एक सांगा की मुलगा 27 वर्षाचा आहे, मुलगी 17-18 वर्षाची आहे, बरोबर? तर त्या मुलांची भूमिका काय आहे ह्याच्यातली? तेच तर सर की आश्चर्यकारक असं होतं की दोन्ही मुलं आईला सपोर्ट करत होते की वडील वेगळे राहत आहेत, मुलगी आईबरोबरच राहतीये आणि मुलगाही आईबरोबर राहतो. ओके. त्यांचा मुलांचा सपोर्ट कुठल्या कारणामुळे होता ते आपण नाही विचारता आलं, कारण आता हजबंड माझ्याकडे होते, पण दोन्ही मुलांचा सपोर्ट आईला होता म्हणजे आहे. ओके. इंटरेस्टिंगली मागची मी ॲडव्होकेट राणी सोनवणे यांची जी मुलाखत घेतली ती महाराष्ट्रात खूप बघितली गेली, खूप लोकांनी अनेक वेगळे मुद्दे उपस्थित केले. पुन्हा तोच प्रश्न मी त्यांना विचारतोय, गेल्या 10 वर्षामध्ये पुण्यामध्ये घटस्फोट मागत असतानाचा मुख्य कारणांचा ट्रेंड काय दिसतोय? कुठल्या कारणामुळे लोक घटस्फोट मागतात? मुख्य कारणामध्ये सर हे एक कारण होतंय की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. आणि बऱ्याचशा केसेसमध्ये हजबंडचे तर आहेतच आहे, अगोदर असायचेच आहे, पण आता महिलांचे पण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे केसेस येत आहेत. म्हणजे माझ्याकडे सध्या खूप पाहण्यात असं आलेलं आहे की महिलांचं पण एक्स्ट्रा मॅरिटल आहेत आणि म्हणून हजबंड लोक कोर्टामध्ये चक्रा मारत आहेत. आणि आपली कोर्टाची सिस्टीमचं बघितलं तर वी हॅव टू प्रूव्ह बिफोर द कोर्ट दॅट अ वाईफ इज लिव्हिंग इन अडल्ट्री अँड दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. तर त्यामुळं आता सुप्रीम कोर्टचं एक रिसेंट जजमेंट आलं, आय थिंक आपल्याला माहीत असेल की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्हाला जास्त प्रूव्ह करायची गरज नाही आहे, परिस्थिती ज्यांना पुरावा असला तरी तो इनफ होईल की त्या दोघांचं आहे. पहिले असं असायचं की त्या दोघांचं फिजिकल रिलेशनशिप आहे ते प्रूव्ह करायला लागायचं. तर ते आता नाहीये की आता दोघं जात आहेत सारखे लोकेशन. सर ओके, आता कुठले पुरावे गृहीत धरले जाऊ शकतात नवीन सायटेशन प्रमाणे? जजमेंट हे सायटेशन झालं तर पुढे सर आता आपलीच मुलाखत ऐकून एक मॅटर माझ्याकडे आले, तेच सांगते मी तुम्हाला. तर त्या हजबंडचं पण तसंच होतं की सेम अशीच केस होती की वाईफचं अफेअर आहे, तर हजबंडनी, आता त्याला पण मला जास्त सांगता येणार नाही व्यवस्थित माहिती की पुढे डिस्क्लोज नको व्हायला, पण हजबंडनी गाडीमध्ये हे लावलं होतं, ते काय लावतात गाडीमध्ये की लोकेशन नाही करा, जीपीएस लावलं होतं तिच्या प्रोटेक्शनसाठी. पण जेव्हा हजबंडनी ते जीपीएस लावलं तेव्हा त्याला कळायला लागलं की वाईफ रोज एकाच ठिकाणी 2-2 तास आहे. आणि मग ते जेव्हा त्यांनी विचारलं तिला की तेव्हा तिने खूप ते भांडणं वगैरे केली आणि त्याला धमकी वगैरे द्यायला सुरुवात केली. मग नंतर त्याला ते समजून आलं, आता ते केस आम्ही दाखल केली. ओके, जीपीएसचं जे पर्टिक्युलर लोकेशन होतं त्या ठिकाणी ती महिला जात होती आणि कंटिन्यू जात होती, सुरू होतं हे असं नंतर त्याला कळलं. आणि त्याच्यामध्ये असं आहे की त्याची मुलं त्याच्याबरोबर आहेत आणि त्या केसमध्ये आता आपण केलं केस, आणि त्याचं असं होतं की एका मुलीचं लग्न होतं त्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये केस दाखल केली नाही. आता आपण केस दाखल केली त्याच्यावर. तर आता असं आहे की आता जास्त तुम्हाला म्हणजे खूप पुरावे नाही लागत आहे, तुमच्याकडे जे इनफ पुरावे आहेत ते तुम्ही कोर्टासमोर करू शकता आणि तुम्ही साक्षीदार तसे द्यायला पाहिजे की हे साक्षीदार क्रोनॉलॉजी एस्टॅब्लिश करा. परिस्थिती ज्यांना पुरावा तुम्ही कोर्टासमोर दिला तरी पुरावे. आणि मला असं वाटतं सर की ॲडल्ट्रीचं ग्राउंड दाखल करताना तुम्ही ती जर व्यक्ती तुम्हाला माहीत असेल
पक्षकारांना जर माहीत असेल ती व्यक्ती की ह्या आपल्या बायकोचं ह्या व्यक्तीबरोबर आहे, तर त्या व्यक्तीला तुम्ही अडल्टरीचं ग्राउंड टाकून त्या व्यक्तीला पण पार्टी करू शकता. लॉंग बॅक मी एक ऑर्डर घेतली होती जी आय थिंक 2004 घेतली आणि ज्याच्या बरोबर फिजिकल रिलेशनशिप आहे किंवा व्हॉट एव्हर रिलेशनशिप आहे ती सुद्धा व्यक्ती या गुन्ह्यामध्ये आता आरोपी होऊ शकते. हा ती आरोपी म्हणजे ते कोर्टाच्या केसमध्ये कॅन बी अ पार्ट ऑफ अ कोर्ट can be a part of court proceeding in divorce matter underground of underground of adultery. ही ऑर शी मस्ट हॅव टू बी अपियर इन द कोर्ट. in the court. हा. बरोबर ना? हो हो. ओके. हा जेंडर बायसनेस नाही. मॅडमचंही काही मत नाही आहे महिलाबद्दल आणि माझंही महिलाबद्दल असं स्पेसिफिक काही मत नाही किंवा पुरुषाईबद्दल नाही आहे. फक्त ह्या विवाह व्यवस्थेमधले जे क्रॅक्स आहेत ते मी सांगतोय. आणि मला तर कधी कधी असं वाटतं ना की ही जी बंधनं आहेत ना त्या बंधनाबद्दल पण आता लोक वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागलेत. आता ती बंधनं का आली, त्यातलं सामाजिक कारण काय होतं, मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्याकडे ज्या पद्धतीनं, कारण तसा लोक देताना पांचालीचा पण संदर्भ देतात बरोबर, पण तेव्हापासून मग आता कोणी खजुराहोचे संदर्भ देतात, ते वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये असतात. मध्ययुगीन कालखंडामध्ये झालेल्या अतिक्रमणानंतर समाजामध्ये आलेला एक प्रकारचा बंदिस्तपणा त्याच्याबद्दल पण बोललं जातं. पण आता हा जो समाज बदलतोय ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये येतं आहे. फक्त एकच मला सांगा की जेव्हा एखादं डिवोर्ससाठी ॲप्लिकेशन येतं तर तो जो कुलिंग ऑफ पिरियड आहे 6 महिन्याचा वगैरे तो गृहीत धरूनसुद्धा ही जजमेंट्स लवकर होतात का? नाहीतर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली मग नंतर जजमेंट आलं. होत आहेत लवकर, पण आता इथं ऑन एन ॲव्हरेज ऑन अन ॲव्हरेज आता हे बघा 2022चं मॅटर आहे आणि 2025ला निकाल झाला. तरी तरी ऑलमोस्ट 3 वर्ष तसं कमीच आहे. कारण आता तर सर आपण बघितलं ना डिवोर्सचं केस दाखल केली की 6-6, 7-7 वर्ष लागतात कंटेस्टेड डिवोर्सला. त्यामुळे तुम्ही म्युच्युअलला या आणि सेटल करून मॅटर लवकर करा. फाईन. काही जरी असलं तरी मला असं वाटतं सर की सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे, स्वतःला जसं पाहिजे तसं करण्याचा अधिकार आहे, राईट टू फ्रीडम आहे. पण राईट टू फ्रीडम करता करता दुसऱ्याच्या व्यक्तीला तुम्ही त्रास न देता करू शकता, असं करायला हवं. मला तर इंटरेस्टिंग आहे जजमेंट आलेलं हे हे ॲडव्होकेट राणी सोनवणे यांनी जे आपल्याला सांगितलं. माझ्या मते तुमचं काहीतरी मत असेलच ना, ह्या व्हिडिओचे कमेंट बॉक्समध्ये टाका ना. आणि तुमचे काही प्रश्न असतील, काही मुद्दे असतील तर तेही टाका. माझा प्रयत्न काय बघा, AI असेल, इंडस्ट्री असेल, हिस्ट्री असेल, सामाजिक बदल असतील, राजकारण असेल, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था असेल, हे सगळं समजून घेत असताना तुमच्यासाठी जे महाराष्ट्राच्या हिताचं आणि महाराष्ट्राच्या गरजेचं आहे ते मी सांगतोय. आणि ते इतकं रंजक असेल तर आणखीन ते सांगतानाही मला असं वाटतं की आणखीन नीट अभ्यास करूनच ते सांगायला पाहिजे. मी प्रयत्न करेन की एखादे विद्यमान जज किंवा त्यांना अलाव करतात हायकोर्टाची परमिशन घेऊन किंवा एखादे रिटायर्ड जज त्यांची एक प्रदीर्घ मुलाखत आपण करूया की हे जे विवाह व्यवस्थेमधले जे असे आता क्रॅक्स पडत आहेत त्याचं मुख्य कारण काय आणि त्याला असं बांधून ठेवायचं की ते खुलं करून टाकायचं. थांबूया.